चिंगी बाळा, आज ना मी तुला पत्त्यांची एक नवीन जादू शिकवणार आहे. तुला येते का ग पत्त्यांची जादू? मला पत्त्यांची जादू नाही येत, पण मला पत्त्यांचा बंगला बनवता येतो. हो, अरे वा. मग आपण पत्त्यांचा बंगला बनवूया. हा हो, मी फॅन बंद करते. बस खाली. फॅन कसली बंद करते? गरमीने नकोसा झालाय जीव माझा. काय बंगले बिंगले बांधायची तुझ्या रूम मध्ये बांध. जा जा, तुझ्या आजोबांना घेऊन जा. गुडघ्याने नको केलाय माझा जीव आणि पंखे बंद करते. बस. हो, हे बेल वाजली ना की मला भीती वाटते. पोलीस नसतील ना? नाही ग बाई, काय करू मी? धडधडतं जीवाला. एकदाच काहीतरी येऊन जा म्हणाव त्या पोलिसांना, सोक्ष मोक्ष लागू दे. अगं उगाच घाबरून तर्क बितर्क कशाला लावतेस? आधी दार उघडून बघू तर दे कोण आलंय ते. नाही ते बेलनी ना आता मला. पण आपल्या घरी का पोलीस येतील? आपल्या घरात कोणी चोर आहे का? हो. नाही, मी तिला ना गंमत करायची सवय आहे आदनं मधनं. मी बघतो. हा हा, थांबा थांबा बाबा, बघते. अरे आनंदी. अगं बाई, अरे जावई बापू. हळूहळू. या 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 ना, या 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 बसा या. बसा. बसा बसा बसा. बस. आणि काय एवढ्या जोरात बेल वाजवायची असते का? नाही सासूबाई, ती बेल मी वाजवत होतो, सॉरी. अगं बाई, तुम्ही होतात का? मग चालेल मला. बरं ते जाऊ दे, बातमीच तशी आनंदाची आहे. वर्षा, बाई, गोड बातमी देते. एवढ्या लवकर गोड बातमी? आई, काय तुझं? वर्षाताई, आणि तू पण काय याच्या नादाला लागून? तुम्ही दोघी थांबा ग. दादा कुठे आहे? आते. दादा, दादा. अहो, येते. काय काय झालं? हा अगं दादा, ते तू बस ना, तू वरून का बोलतो? बोल. हे नवीन घर घेतलंय आम्ही, तर आज पूजा करायची म्हणतोय, तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांना आमंत्रण द्यायला आलोय. अरे वा, छान. ना कशाला जावई बापू? भाड्याचं घर आहे, कशाला पूजा वगैरे घालताय? आई, घर भाड्याचं असलं ना तरी आम्ही नव्याने संसार सुरू करतोय आणि आम्ही शून्यातनं सगळं उभं केलंय. म्हणून मग छोटीशी पूजा घालायची, गणेश पूजन करायचं फक्त. त्याला काय हरकत आहे ना? नाही, चांगलं आहे की. आणि भाड्याचं घर असलं म्हणून काय झालं? पूजा करायला काहीच हरकत नाहीये. चांगलं आहे, चांगलं आहे. चांगली कल्पना आहे. हो. वर्षाताई, पूजेची तयारी झाली? अगं, आम्ही ज्या गुरुजींना सांगितलंय ना, ते गुरुजी पूजेची सगळी तयारी करून घेऊन येणार आहेत. आपल्याला फक्त स्वयंपाक करायचा आहे. हा, मग मी एक काम करते, इथलं घरातलं पटापट आवरते आणि येते खाली. स्वयंपाकाचं काय ठरवलं ते सांगा, त्याप्रमाणे करूया. आनंदी, आपण जवळचीच माणसं आहोत ना पूजेला फक्त. त्यामुळे 2 भाज्या, वरण भात, पापड, लोणचं असा साधासा स्वयंपाक करू, नाही का? नैवेद्यासाठी गोडाचं काहीतरी करा ग. हो. बरं नंदू, आपण मंडळी तर असणारच आहोत, पाटकर आई बाबा पण आहेत. अजून कोणाला आमंत्रण करायचं असेल तर? ते सगळ्यांनाच, म्हणजे सोसायटी मधल्या सगळ्यांनाच. नंदू, अरे केवढा स्वयंपाक करायला लागेल? कशाला सोसायटी वाल्यांना? काही नको, तोंड वाकडी मेल्यांची कोणाला बोलवायचं नाही आणि येणार पण नाहीत ते. नंदू दादा, चिंकी बाळा, तू नवीन ड्रेस घालणार आहेस ना? जा, ड्रेस काढून ठेव. हो. मी काय म्हणत होते, तुम्ही तुमच्या आईंना आणि रसिकाताईंना पण बोलवणार असाल ना? तुम्ही तुमच्या नवीन संसाराची सुरुवात करायला जाणार आहात. तुमच्या आईंचे आशीर्वाद असायलाच हवे. आनंदी, हे सगळं जे केलंय ना, ते गावडे कुटुंबियांनी नाही केलंय, ते कर्णिक कुटुंबियांनी केलंय. आणि मी मूळची कर्णिक आहे, त्यामुळे ही पूजा कर्णिकांची असू शकत नाही का? आणि हे बघ, मला ह्यावर अजून चर्चा नकोय. आणि नंदू, काहीही कुणाला बोलवायची गरज नाहीये, कारण आपल्या नवीन घरात मला पूजेच्या दिवशी वाद नकोय. कळलं? मला घरात काम आहेत, मी चाललीये. वर्षाताई, अहो बाई,
मी बघते. जरा आवरायला. हे बघ आनंदी, माझ्या घरी आज पूजा आहे, त्यामुळे मला त्याची तयारी करायची. मला कुणाशीही कुठल्याही विषयावर काही बोलायचं नाहीये. पण मला बोलायचंय तुमच्याशी. वर्षाताई, तुम्हाला माहितीये माझ्या बहिणीच्या लग्नानंतर त्यांना आबांशी संबंध ठेवायचे नव्हते. का माहितीये? त्यांना असं वाटत होतं की आबा त्यांच्याकडे मदत मागतील, त्यांना आबांचं सगळं करावं लागेल म्हणून. मग काय, आबांसाठी मी आणि माझ्यासाठी आबा, त्यातल्या त्यात माझा टग्या. नात्यांची खरी किंमत मला कधी कळली माहिती? कितीही संकट आली तरी माझ्या माणसांनी माझ्या सोबत असणं किती महत्वाचं हे कधी कळलं माहिती? जेव्हा लग्नानंतर मी आपल्या घरी आले तेव्हा. आता तुमचंच बघा ना, तुम्हाला तुमच्या भावाला भेटता येणार नव्हतं, बोलता येणार नव्हतं, म्हणून स्वतःचं घर सोडून आलात तुम्ही. एवढी मोठी गोष्ट केली वर्षात. का बरं? कारण तुमचं तुमच्या भावावर खूप प्रेम आहे. ह्या सगळ्यामध्ये नंदूदादा मात्र तुमच्या सोबत येतं, तुमच्या पाठीशी येते, तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. पण पुढे जाऊन रक्षाबंधनाला त्यांच्या हाताला राखी बांधायला त्यांची स्वतःची बहीण तुमच्या घरी जर येऊ शकली नाही तर त्याचं वाईट नाही वाटणार त्यांना? हे बघ आनंदी, मी नाती जपण्याचा खूप प्रयत्न केला, पण जर समोरच्यालाच माझ्याशी नातं ठेवायचं नसेल तर त्याला मी तरी काय करणार? आणि मी नाही सांगितलं नंदूला की घर सोडून चल म्हणून. माझ्यासाठी, माझ्या दादासाठी, आईशी आणि ताईशी बाण. त्याला माहितीये की त्या दोघी चुकीच्या आहेत, म्हणून तो भांडला आणि म्हणून तो आत्ता माझ्या बरोबर आहे. कदाचित चुकीचं वागल्या असतील त्या तुमच्याशी. हे बघा, त्यांच्या मनात ना तुमच्याबद्दल राग आहे, अगदी लग्नापासून आहे, आणि हे कोणापासून लपून नाही राहिलंय, सगळ्यांना माहिती आहे. त्यात ह्यांच्यावर झालेले आरोप, सतत टीव्हीवर ह्यांच्याबद्दल काहीतरी दाखवलं जातंय, त्यामुळे तुमच्याशी नीट वागत नसतील त्या. त्यांचं वागणं चुकीचं असेल तर कितीही चुकीचं वागलं ना वर्षाताई, तरी ती माणसं नंदूदादांची आहेत. पण नंदूला ती नकोयत पूजेला. हे तुम्ही विचारलं त्यांना कधी? त्यांनी कधी मनापासून सांगितलं तुम्हाला याबद्दल? वर्षाताई, त्यांनाही वाटत असेल ना तुमच्या नवीन घरात पूजा आहे, या पूजेत त्यांच्या माणसांनी सहभाग घ्यावा, असं वाटत असेल की नाही त्यांना? हे बघा, भांडण कोणाच्या घरात होत नाही, सगळ्यांच्या घरात भांडणं असतात. वर्षाताई, तुमचं लग्न होऊन अजून 1 महिनाही झाला नाही. लग्न झाल्यानंतर मुलीचं सासर हे मुलीचं घर असतं. म्हणजे तुमची तुमच्या सासरच्यांशी आधीपासून किती ओळख असेल, पण तरी ती माणसं माहेरच्या माणसाने इतकी जीवाभावाची झालेली नसतात. त्या नात्याला थोडा वेळ द्यावा लागतो, काळ जावा लागतो. वर्षातही उद्या जाऊन कदाचित असंही होऊ शकतं, ती माणसं तुम्हाला जवळची वाटायला लागतील.
माहेरच्या माणसांची आठवण पण नाही येणार तुम्हाला. आनंदी, हे असं काही नाही होणार आहे. हा, माहितीये मला, असं कधीच नाही होणार. पण आता सोडावा हा राग. वर्षाताई, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ती माणसं जेवढी नंदूदादांची आहेत ना, तेवढीच ती आता तुमची सुद्धा आहे. वर्षा, मी आईकडे जाऊन येतोय. आपल्या लग्नानंतरची आणि या घरातली पहिली देवपूजा आहे. आई आई असायला हवी. चालेल? येतोच मी. या मुलीमुळे जर माझ्या मुलांमध्ये भांडणं होत असतील तर ही मुलगी माझ्या घरात नकोच आहे. जा, सोडून ये तिला. वर्षा जर का या घरात राहणार नसेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही. आई, येऊ का घरात? स्वतःच्याच घरात येऊ का म्हणून विचारतोस? एवढी का आई परकी झाली तुला? तू रागावली असशील म्हणून विचारलं. घरातून जाताना घेतली होतीस का परवानगी? आम्ही सांगितलं नव्हतं तुला जा म्हणून? तू स्वतःच गेलास. आपल्या मुलाचं लग्न झाल्यानंतर महिन्याभराच्या आत त्याला त्याच्या बायकोला माहेरी सोडून तू एकटा परत ये असं म्हणालीस तू. खरं तर मी घर सोडून जाणार नव्हतो, पण तू हे म्हणालीस ना, खूप वाईट वाटलं मला, म्हणून गेलो. बायकोचाच विचार कर. आई परकीच झाली ना. नाही अगं आई, तू परकी झालेली नाहीयेस. मला प्रॉब्लेम एवढाच आहे की ताई वर्षाला आपलं मानत नाही. तुम्ही दोघी वर्षाला मनापासून कधी स्वीकारणार आहात कुणास ठाऊक. बायकोची बाजू मांडायला आलास की आमच्या चुका दाखवायला आलास? दोन्हींसाठी आलेलं नाहीये. एकतर मी इथे भांडायला आलेलो नाहीये किंवा आम्ही असं का केलं तेही सांगायला आलेलं नाहीये. मी तुला आमंत्रण द्यायला आलोय. आमंत्रण? कसलं? मी आणि वर्षांनी घर घेतलंय रेंटवर. छोटीशी पूजा ठेवलीये आणि आपल्या माणसांसाठी जेवणही आहे. तुझ्याशिवाय पूजा होऊ शकत नाही. आशीर्वाद द्यायला ये. कुठं घेतलंस घर? ते वर्षाचं माहेर आहे त्याच बिल्डिंग मध्ये. म्हणजे सासरच्या जवळच? दुसरीकडे कुठे घर नाही मिळालं तुला? मी आणि वर्षांनी कुठे घर घेतलंय त्यापेक्षा आम्ही दोघे हे घर सोडून का गेलो याचा विचार कर. अगं ताई आपल्यात वाद निर्माण करून तिच्या सासरी निघून गेली ती. बाबा गेल्यानंतर तू आणि मी एकमेकांना खूप सांभाळलंय. आज माझ्या आयुष्यात काहीतरी आनंदाचं घडतंय. त्याचा भाग तूही असावीस अशी माझी इच्छा आहे. म्हणून म्हणतोय आशीर्वाद द्यायला नक्की. बाकी तुझी मर्जी. हे एवढं घट्ट बास. अरे वा, शाबास.
आई आई चल लवकर. आले आले. अगं तुझ्या लेकीच्या घरची पूजा, एवढं काय तयार व्हायचं? चल ये बरं. अरे थोडस राहिलंय, लगेच येते तू. हो. तू तयार झालीस आई? अगं आपल्या घरची पूजा आहे, आपण वेळेत गेलं पाहिजे. त्यांना काय हवं नको ते बघायला नको का? राघवा जा ना जरा, मी येते. हो पुढे हो. ये लवकर. आई उशीर करणार आहे. बट हा इकडे बघू. अरे वा, माझ्या बाळ किती गोड दिसतंय. मस्त बाबाने तयार केली. बरं आईचं काय करायचं? ही उशीर करणार आहे आता. अरे ही तुझी आई आहे ना, काय 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 छान सजली आहे बघ, काय दिसते बघ. अजिबात बघायचं ना माझ्याकडे. कर्णिक नाही, मी कशी दिसते, मी काय दिसते याचा काही संबंध नाही. अजिबात अगं बाई, बघायचं नाही. पण मी फक्त नाही, नजर लागेल. बरं झालं छान दिसते. हा चल निघूया. नाही कसं थांब नाही बघ. हे तुझ्या जवळ ठेव बाळा. हे पहिलीच पूजा आहे ना लेकीकडची, आपल्याकडून जाऊ दे तिला. 2 ग्राम सोन्याचं नाणं आहे. पण हे कधी बनवलंस तू? कुठून बनवलंस? तू द्यायचंस ना मला पैसे, तर मी थोडे साठवले. आणि मला माहितीये तुला आता सध्याच गरज नाहीये ना सोनं नाण्याची. लेक लहान आहे तुझी, तिच्या लग्नाला वेळ आहे अजून. आई अगं बाई ग, कसं ते बाप माझं. काही नाही, तुला माहितीये म्हणजे तुला लग्न करायचंच नाही ना तुझ्या लेकीचं, पण करावं लागतं. मी ते नाही म्हणत आहे. लग्नाचे विषय तिच्या समोर का काढायचे आपण? मी बोललो होतो. त्यात काय झालं? झरझर वाढतात पोरींना पण कळलं पाहिजे. कारण एक हो, चल, कुलूप चल, चल. व्यवस्थित लावा, हो चावी नीट घ्या. चला हा 21-21च्या जुड्या करा. बरोबर ना गुरुजी? हा 21च्याच जुड्या करते आई. हो का? तू समजतंय तिला. छान सजवलंय घर. वा. हो. काका पाणी घ्या. आणि उभे का, बसा ना. नाही तुम्ही बसा. बसा ना. अहो नको, तुम्ही बसा. बरं ऐका ना, आधी पाणी घ्या, मग ठरवा कोणी हो, बसायचं. चला. हे सगळं मी केलंय बरं का. म्हणजे मी वहीवर अशी नक्षी काढली आणि दिली आनंदीला. तिने भिंतीवर काढली. चांगली झाली आहे ना? इकडे आता इकडचं दाखवते. हे बघा. आनंदी, नंदू आला नाही का अजून? अगं एवढा वेळ लागतो का आमंत्रण करायला? ताई आणि आईंनी त्याला थांबून नसेल ना घेतलं, तो येईल ना ग परत. काय बोलताय तुम्ही? नंदू दादांचा निर्णय की नाही, आणि ते ठाम आहेत त्यांच्या निर्णयावर. हे बघा, त्यांनी आज घर घेतलं, पूजा ठेवली, येतील ते, काळजी नका करू. हो, मलाही खात्री आहे तशी की येईल नंदू म्हणून. हे बघा आलेच. या. नंदू, काय झालं? अगं बाई, कपडे अगं बसा काय आई. नंदू, गुरुजी केव्हाचे येऊन थांबले. तू चल पटकन, चेंज कर आधी. चल लवकर. फक्त 2 मिनिटं. किती पसारा करते. बस खाली बस. ठीक आहे. काय ग? चला आता आपण पूजेला सुरुवात करूया. करोतु स्वस्ति देव ब्रह्मा स्वस्ति व्यापी दुजातया श्रीरूपास्य श्रेष्ठा भेते स्वस्ति सर्वदाः. आता आपल्या घरातल्या थोड्या मोठ्यांना नमस्कार करून घ्या. कल्याणमस्तु दीर्घायुष्य भवः. थांब दादा. आनंदी, अहो असू द्या. नाही राहू दे. श्रीमन्महागणाधिपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. उमामहेश्वरो नमः. बरं, आता हातामध्ये अक्षता घ्या आणि तुमच्या कुलदेवतेला सांगणं करा की मी माझ्या नूतन वास्तूमध्ये नवीन वास्तूमध्ये गणेश पूजा करतोय. या कार्यारंभी तुम्हाला श्रीफळ दिलेलं आहे. ते गोड मानून घ्या. या कार्यात सहभागी व्हा. तुम्ही सहभागी व्हा.
बाप्पा, वर्षाताई आणि नंदूदादांनी जरी वेगळ्या घरात त्यांचा संसार थाटलाय ना, तरी त्यांचे आणि नंदूदादांच्या आई आणि ताईंशी असलेले मतभेद दूर होऊ देत. इंदू मावशी पण त्यांच्यासोबत असू देत. दोघांच्या नवीन संसाराची सुरुवात आहे. ती अशी नाती तोडून नको ना व्हायला, आणि घरच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ देत. बाप्पा, माझ्या मनात पण एक इच्छा आहे. ह्यांच्या डोक्यावर असलेला आरोप लवकरात लवकर पुसला जाऊ देत, आणि हे कुटुंब पूर्ण होण्यासाठी एका बाळाची गरज आहे. मला आई व्हायचंय बाप्पा. माझी इच्छा पूर्ण करतो.